ट्रकांचा मालक असलेला रमेश एके दिवशी सर्व गाड्या कामाला लावून ऑफिसमध्ये बसून सगळ्या गाड्यांचे GPS ट्रॅक करत होता. ऑफिसमध्ये बसल्या जागी त्याला सगळं काही दिसत होतं. त्याने सर्व गाड्यांना GPS लावलेले होते. या 4 ट्रकांमधील एक गाडी जिचा ड्रायव्हर मनोज होता. ती मनोजने रमेशच्या घरापाशी नेऊन गाडी उभी केली होती. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तरी तिथून गाडी हलण्याचं काही नाव घेत नव्हती. त्यामुळे रमेशने विचार केला की जाऊन बघावे गाडीला काय झाले आहे का, काही नुकसान वगैरे झाले असेल असे त्याला वाटलं. पण ज्यावेळी तो त्याच्या घरी गेला त्यावेळी गाडी तर रस्त्यावर उभी होती, पण ड्रायव्हर मनोज त्याच्या बायकोसोबत घरामध्ये बेडवर आपत्तीजनक स्थितीत होता. हे दृश्य बघताच रमेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने असा काही टोकाचा निर्णय घेतला की ज्यामुळे सर्व काही संपलं. ही पूर्ण घटना काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 34 वर्षाच्या रमेशने 7 ते 8 वर्षांपूर्वी गाड्याचा धंदा चालू केला होता. आता त्याच्याकडे स्वतःचे 4 ट्रक होते. धंदा चांगला चालू होता, घर वगैरे चांगलं बांधलेलं होतं. त्याची बायको या कामात त्याला पूर्ण साथ द्यायची. बायकोचं शिक्षण झालेलं असल्यामुळे ती सर्व व्यवहार बघायची, हिशोब ठेवायची आणि रमेश गाड्यांचं काम बघायचा. ड्रायव्हर नीट काम करतात का याकडे त्याचे लक्ष असायचे. त्यांना 5वीत जाणारा एक मुलगा होता. अशा प्रकारे त्यांचा सुखी संसार चालू होता. पण अचानक त्यांच्या आयुष्यात मनोज नावाच्या ड्रायव्हरची एंट्री झाली. 2 वर्षांपूर्वी हा ड्रायव्हर रमेशकडे आला होता. तो हातपाय पडून काम मागत होता. माझी परिस्थिती खूप गरीब आहे, मला काम द्या अशी विनंती त्याने केली होती. त्याचं पहिलं काम का सुटलं हे त्याने सांगितलं नव्हतं. खरं तर मनोज हा फालतू विचारांचा माणूस होता. त्याला स्त्रियांचा नाद होता. रमेशच्या हे लक्षात आलं होतं, कारण हायवेवरती उभा असलेल्या स्त्रियांकडे मनोज नेहमी गाडी थांबवायचा. रमेशला हे GPS दिसायचं, पण ड्रायव्हर लवकर मिळत नसल्यामुळे तो त्याला काही सुद्धा बोलत नव्हता. यामुळे मनोजची हिंमत वाढली होती. त्याला वाटायचं की मालक काहीच बोलत नाही. एके दिवशी रमेशने मनोजकडे 10,000 रुपये रोख दिले आणि ते त्याची बायको सविताकडे देऊन येण्यास सांगितले. मनोज ज्या वेळेला पैसे द्यायला गेला तेव्हा सविताला पहिल्यांदा बघतात तिच्या शरीर इष्टीकडे पाहून त्याच्या मनात वाईट विचार येऊ लागले. त्याने विचार केला की काहीही करून या मालकिनीला आपल्या जाळ्यात ओढलेच पाहिजे. त्याने पहिला डाव टाकला. पैसे देताना त्याने सविताचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण सविताच्या मनात तसे काहीच नसल्यामुळे तिने त्याला सुरुवातीला अजिबात सुद्धा दाद दिली नाही. म्हणून सुरुवातीला नाराज झाला. त्याला वाटले की हे पाखरू सहजासहजी हाती लागणार नाही, यासाठी मेहनत करावी लागेल. तो बाहेरच्या राजा ट्रक घेऊन जायचा. तो येताना मालकिनीसाठी तिने न सांगता साड्या आणि इतर गिफ्ट्स आणून द्यायला लागला. हळूहळू मालकिनीला त्याचा स्वभाव आवडायला लागला आणि दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. इकडे रमेशचा मनोजवर खूप विश्वास होता. तो त्याला कामासाठी वारंवार घरी पाठवायचा. रमेश काही विचारत नव्हता की हा घरी कशाला जातोय, कारण मनोज आता रोजचाच माणूस झाला होता. मनोज घरी गेला की चहा पाणी प्यायचा, गप्पा मारायचा. मुलगा शाळेत गेलेला असायचा आणि घरात फक्त मनोज आणि सविताच असायची. मैत्री वाढल्यामुळे त्यांच्यात आता खाजगी बोलणे सुरू झाले होते. एके दिवशी मनोज म्हणाला, मालकीन तुम्ही किती भारी दिसता. आपल्या मालकाकडे पैसे आहेत पण शरीर आहे का? सविताला ही ऐकून हसू आलं. तिच्या हसण्यावर मनोजने ओळखलं की तिचा मेळ बसत नाहीये. त्याने बढाया मारायला सुरुवात केली की तो किती वेळ शरीर संबंध ठेवू शकतो. हे ऐकताच सविताच्या अंगात शिरशिरी भरली आणि तिने मनोजला मिठी मारली. दरवाजा अर्धा उघडा असताना सोफ्यावर त्यांचे कामक्रीडा सुरू झाले. सविता पहिल्यांदाच पूर्णपणे संतुष्ट झाली होती. त्यामुळे तिने आता मनोजसोबत शरीर संबंध ठेवणे वारंवार चालू ठेवले. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते दोघे मजा करायचे. फोनवर तासनतास बोलायचे, व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचे. जणू काही ते दोघे पती पत्नी असल्यासारखंच वागत होते. सविता आता रमेशला इग्नोर करू लागली होती. पैशांच्या व्यवहारातही घोळ व्हायला लागला होता, कारण सविता आता मनोजला पैसे द्यायला लागली होती. एके दिवशी रमेश हिशोब करत असताना त्याच्या लक्षात आलं की मनोजच्या खात्यावर वारंवार पैसे ट्रान्सफर होत आहेत. त्याच्या मनात शंका आली. एकदा मनोज गाडी भरून घेत असताना त्याचा मोबाईल गाडीतच राहिला होता. तेव्हा रमेशने तो गुपचूप चेक केला. त्यात त्याला स्वतःच्या बायकोसोबत झालेलं चॅटिंग दिसलं, जे तो वाचूही शकत नव्हता. रागाच्या भरात त्याने तो मोबाईल फेकून दिला, पण तो काही सुद्धा बोलला नाही.
कारण त्याला भीती होती की हे दोघे मिळून आपलाच काटा काढतील. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एके दिवशी गाडी रमेशच्या घरापाशी अर्धा तास उभी होती. रमेशच्या लक्षात आलं की आज हे दोघे रंगे हात सापडतील. तो डायरेक्ट घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने बघितलं तर हे दोघं अत्यंत आपत्तीजनक स्थितीत होते. ते शरीर संबंधात इतके मग्न होते की त्यांना आसपास काय चाललं याचं भान सुद्धा राहिलं नव्हतं. रमेश तिथे 15 मिनिटं उभा होता, पण त्यांना शुद्ध नव्हती. रमेशला प्रचंड राग आला. त्याने मनोजला बाजूला ओढून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. मनोज तिथून अर्धनग्न अवस्थेत फक्त चड्डीवर पळून गेला. सविता एका कोपऱ्यात ब्लँकेट अंगावर घेऊन बसली होती. रमेशच्या डोक्यात राग भरलेला होता आणि सविता आता त्याच्या हातात सापडली होती. त्याने सगळा राग तिच्यावर काढला आणि तिला इतकी मारहाण केली की सविता तिथे जागीच गतप्राण झाली. आता सविता मेली आहे हे लक्षात आल्यावर रमेश घाबरला. आपल्याला पोलीस पकडतील या भीतीने त्याने तिची बॉडी सावरली. तिला कपडे घातले आणि साडीने गळफास देऊन तिला पंख्याला लटकवले, जेणेकरून ती आत्महत्या वाटेल. तिथून तो निघून गेला. मुलगा शाळेतून आल्यावर त्याला आई पंख्याला लटकलेली दिसली. त्याने वडिलांना फोन केला. रमेश तिथे आल्यावर रडण्याचं नाटक करू लागला. पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवली. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की मारहाण करून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांचा पहिला संशय नवऱ्यावरच गेला. रमेश काही कबूल करत नव्हता, पण पोलिसांनी 3rd डिग्री वापरली आणि त्याची सर्व हिस्ट्री चेक केली. ऑफिसचे आणि घरचे CCTV चेक केल्यावर रमेशनेच हे कृत्य केल्याचे सिद्ध झाले. तपासात मनोजचेही नाव समोर आले. पोलिसांनी रमेश आणि मनोज या दोघांनाही अटक केली आहे. आता मला सांगा मित्रांनो, रमेशवर तर मनुष्यवधाचा गुन्हा लागेलच, पण मनोजवर कोणते कलम लागायला पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. धन्यवाद.